दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। अहमदनगरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा, मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर उपस्थित। अहमदनगरमध्ये ओबीसींच्या मेळाव्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त, 4 डीवायएसपी, 14 पोलीस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसंच 300 कर्मचारी तैनात। आता आम्ही ओबीसीत गेलो, भुजबळांना स्थान नाही, भुजबळांच्या मराठा ओबीसी वक्तव्यावर जरांगे यांची प्रतिक्रिया। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं केलं, जरांगे पाटलांचा भुजबळांवर आरोप। राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम संपलं, कालपर्यंत 3 कोटी लोकांची माहिती संकलित, याच आठवड्यात राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल देणार। पुणे शहरात 1000 महापालिका कर्मचाऱ्यांकडून जवळपास 13 लाख घरांचं सर्वेक्षण, काल रात्री उशिरा सर्वेक्षणाचं काम पूर्ण। आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं महादेव जानकर यांचं वक्तव्य। नागपुरातील रामटेकची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचं निश्चित, रामटेक जागेच्या उमेदवारीसाठी नरेश बर्वेंचं लॉबिंग सुरू, उमेदवारीसाठी दिल्लीमध्ये हायकमांडची भेट घेणार नरेश बर्वे यांची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या पिंपळनेरमधील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचं दूषित पाणी तलावात सोडणं आता बंद, मनसे आणि अंबाड ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, काल झालेल्या वादानंतर विद्यापीठात सुरक्षा वाढवली। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात नाटकावरून वाद, ललित कला केंद्रप्रमुखासह 6 जणांना न्यायालयीन कोठडी, सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत संगणक परिचारकांचं 18 दिवसांपासून उपोषण सुरू, विविध संघटना आणि पक्षांचा आमरण उपोषणाला पाठिंबा। बुलढाण्यात प्रहारच्या जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल, दूध डेअरीवाल्याकडून 11 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रस्ता रोको केल्याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, स्वाभिमानीच्या 20 ते 22 जणांवर हा गुन्हा दाखल। पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट, नगर परिषदेच्या 2022च्या जाहिरातीमध्ये जागांची वाढ करण्याची मागणी, शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी नागपूर ते सिंगापूर विमानसेवा सुरू करा, नितीन गडकरी यांची ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी, कनेक्टिव्हिटीसाठी पाठपुरावा करण्याचे सिंधिया यांचं आश्वासन। नांदेडमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन, कार्यशाळेद्वारे मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा। तलाठी भरतीच्या परीक्षेत पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारपासून सुरू होणार, पोलीस पाटील पदावर असताना सुद्धा अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। जळगावच्या अमळनेरमध्ये 18वे विद्रोही साहित्य संमेलन, साहित्यिक फुलचंद नागटिळक गाडगेबाबांच्या वेशभूषेत संमेलनात सहभागी, डोक्यावर ठेवलेल्या मडक्यावर शेतकरी वाचवा असा संदेश। जळगावच्या अमळनेरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन, आज आणि उद्या 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन, संमेलनाच्या विचारयात्रेनं अमळनेर नगरी गजबजली। रिसोड तालुक्यातील मोपमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, मुक्त संवाद यात्रेदरम्यान शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद। पंढरपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, सर्वांना विश्वासात घेऊन विकास आराखडा राबवणार असल्याचं मुनगंटीवार यांची माहिती। जळगावच्या धरणगावातील पैलवान भानुदास विसावे यांनी संभाजीनगरमधील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, 100 ते 125 किलो वजन गटांमध्ये नागपूर आणि कोल्हापूरच्या पैलवानाला केलं चितपट। बीडच्या परळीतील बोरणा मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी केवळ 25%वर, प्रशासनाकडून अवैध पाणी उपसा करणारं साहित्य जप्त। भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मुख्याध्यापकाची दादागिरी, मुख्याध्यापकानं शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, तुमसरच्या यूएसए विद्यानिकेतन शाळेतील हा प्रकार। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात, धुळे ते नरडाणा 56 किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम सुरू, मनमाड इंदूर रेल्वेसाठी 716 कोटींचा निधी मंजूर। जळगावच्या मुक्ताईनगरमधील नायगावातील पाण्याची टाकी धोकादायक, पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। भुसावळ ते मुक्ताईनगर महामार्गावरील अनेक उड्डाणपुलांची उंची कमी असल्यानं वाहनधारकांना त्रास, उड्डाणपुलांची उंची वाढवण्याची वाहनधारकांची मागणी। बुलढाण्यातील खामगाव शहरात संत तुकाराम महाराजांची भव्य शोभायात्रा, शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत, तर टाळ मृदुंगाच्या तालावर महिलांनी धरला ठेका। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरीही संकटात, बांगलादेशनं द्राक्षांवर लावला 104 रुपयांचं आयात शुल्क, शेतकरी चिंतेत। परभणीमध्ये दुष्काळ सदृश स्थिती जाहीर, शेतकऱ्यांना मदत नाही, बँकांकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा।
नांदेडमध्ये सेंद्रिय पद्धतीनं खपली गव्हाची लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्न 45 ते 50 क्विंटलची अपेक्षा. पिंपरी चिंचवडमध्ये प्रदूषणाच्या पातळीत वाढ, पालिकेकडून तब्बल 30 कोटींचा खर्च करून विविध उपाययोजना सुरू. कोट्यवधी खर्चूनही गोदावरी नदी प्रदूषितच. 10 वर्षात गोदावरीच्या जलशुद्धीकरणासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा खर्च. पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे गोदा प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचा आरोप. बुलढाण्यामध्ये 8 तास विद्युत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. आसलगाव सबस्टेशन समोर ठिय्या करत शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. वाशिम जिल्ह्यातून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 219 कोटी 99 लाख 98 हजार रुपयांची तरतूद. अकोला पूर्णा रेल्वे मार्ग अधिक सुसाट होणार. कुणबी मसुद्यावरील हरकतींसाठी तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्याची मागणी. परभणीच्या गंगाखेडमधील ओबीसी समाजाचं तहसीलदारांना निवेदन. शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी. कृषी विभागाकडून 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. जळगावात दूध संघात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा. मुक्ताईनगर पोलिसांकडून एकाला अटक. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर झळकले श्रीकांत शिंदेंचे बॅनर. कार्यकुशल नेतृत्व असा बॅनरवर उल्लेख. उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक असणार, तर ट्रान्स हार्बरवर ठाणे वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार.